नमस्कार, मी विशाल पाटील. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय घडलंय आपल्या मुलुक महाराष्ट्रामध्ये सविस्तर आणि अतिशय वेगवान जाणून घेण्याआधी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. जयंतराव पाटलांच्या तोंडामध्ये साखर पडो आणि त्यांचं म्हणणं खरं ठरो. राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होईल या जयंत पाटलांच्या दाव्याचं अजित पवारांकडून स्वागत. जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, अजित पवारांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा. मुख्यमंत्री शिंदे उदय सामंत उद्या होणार. शरद पवारांची भेट. बारसू रिफायनरी संदर्भात करणार चर्चा. कोकणाच्या विकासाआड कुणी आलं तर सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना इशारा. मुंबईमध्ये उद्या होणाऱ्या वज्रमूठ सभेचा तिसरा टीझर प्रसिद्ध. बीकेसी इथल्या सभेसाठी महाविकास आघाडीची जोरदार तयारी. कोल्हापूर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय, तर जळगावातील बोदवड बाजार समितीवरती खडसेंचं वर्चस्व कायम. स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याबाबत आदित्य ठाकरेंचं बीएमसी आयुक्तांना पत्र. महापालिकेनं स्पष्ट भूमिका मांडावी, आदित्य ठाकरेंची मागणी. आणि मन की बात ही माझ्या मनाची आध्यात्मिक यात्रा. 100व्या मन की बात मधून पंतप्रधान मोदींचा देशवासियांशी संवाद. आणि आता पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. शिर्डीमधील राहता बाजार समितीवरती विखे पाटलांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे. 18 पैकी 18 जागा जिंकत विखे पाटलांनी आपलं वर्चस्व कायम राखलंय. थोरात गटाला भोपळाही फोडता आला नाहीये. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे. आमदार सुमनताई पाटील गटानं 18 पैकी 8 जागा जिंकल्यात, तर भाजपनं 3 जागांवर विजय मिळवलाय. विजयानंतर कार्यकर्त्यांनी एक जल्लोष केला. धामणगाव रेल्वे बाजार समितीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांना धक्का देत काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी 18 पैकी 16 जागांवरती काँग्रेसनं उमेदवार निवडून आणलेले आहेत. भाजपचा केवळ एक उमेदवार या ठिकाणी विजयी झालाय. लातूरच्या निलंगा विधानसभा मतदारसंघामधील देवणी, औराद, शहाजानी आणि निलंगा या कृषी उत्पन्न बाजार समितीवरती भाजपचं वर्चस्व कायम राहिलंय. मदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं पॅनल बहुमतानं विजयी झालेलं आहे. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवरती एकनाथराव खडसे यांनी एका हाती सत्ता काबीज केली आहे. यानंतर खडसे आणि खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विजयी मिरवणूक ठेका धरलेला होता. गेली 25 वर्ष बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवरती एकनाथ खडसे यांनी आपली सत्ता बाधित राखली आहे. जळगाव तालुक्यामधल्या धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप शिंदे गटाला घवघवीत यश मिळाल्यानं गुलाबराव पाटलांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती बसून गुलाबराव पाटलांनी डान्स केला. ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलाबरावांचा हा जल्लोष अवघ्या राज्यानं पाहिला. जळगाव बाजार समितीमध्ये निकाल म्हणजे काही खुशी काही गम असाच आहे, पण जनतेनं दिलेला निकाल आम्हाला मान्य असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. सहकारामध्ये आतापर्यंत आम्ही लक्ष घातलं नव्हतं, पण हे यश आनंददायी असल्याचं त्यांनी सांगितलं. धुळे जिल्ह्यामधील शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. भाजप आमदार अमरीश पाटील यांचं पॅनल आघाडीवरती असल्याचं दिसून येत आहे. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तांतर घडवून आणत महाविकास आघाडीनं आपला झेंडा रोवलेला आहे. महाविकास आघाडीनं 18 पैकी 14 जागा जिंकल्यात. भाजप आणि शिंदे गटाला फक्त 3 जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवाराला यश मिळालंय. राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी पत्नीसह डीजेच्या तालावरती ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. अमळनेरमध्ये 18 पैकी 14 जागा जिंकून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या विजयानंतर गुलालाची उधळण करत राष्ट्रवादीचे पदाधिकारी थिरकल्याचं पाहायला मिळालं.
राज्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान पार पडलं। या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असून विरोधामध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनेचे उमेदवार आहेत। विशेष म्हणजे या बाजार समितीमध्ये 18 जागांपैकी 7 संचालक बिनविरोध निवडून आलेले आहेत। यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या सहकार पॅनलनं 15 जागा मिळवून विजयी झेंडा रोवलेला आहे। काँग्रेससह ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलंय। कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। यात राम शिंदे गटाच्या पॅनल 9 जागा तर रोहित पवार यांच्या गटाला 9 जागा मिळाल्यामुळे सभापती कोण याची उत्सुकता निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमचाच विजय होईल असा विश्वास आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केलाय। बाजार समिती निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेपेक्षा महाविकास आघाडीला दुप्पट जागा मिळाल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं। नांदगाव मनमाडमध्ये पोलिसी बळाचा दुरुपयोग झाल्याचा आरोप त्यांनी केला। मात्र कितीही बळाचा वापर केला तरी जनतेचा कौल आम्हालाच असल्याचं देखील ते म्हणाले। गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येतोय। तशी तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। बाजार समितीचे माजी सभापती ऋषिकेश पाटील यांनी ही तक्रार केली आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवरती महाविकास आघाडी विजयी झालेली 18 पैकी 16 जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या तर भाजपला केवळ 2 जागा मिळाल्यात। भाजप खासदार सुभाष भामरे आणि काँग्रेस आमदार मृणाल पाटील यांच्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची ठरलेली होती। त्यात कुणाल पाटलांचं वर्चस्व कायम राहिलंय। राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला मिळत असलेल्या विजयावरून काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी भाजपवरती निशाणा साधला। भाजपची लोकशाही विरोधी भूमिका आणि महाविकास आघाडीनं केलेली कामं यामुळेच मतदारांनी कौल दिल्याचं कुणाल पाटील यांनी म्हटलंय। हिंगोलीमधील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पॅनलचं वर्चस्व दिसून आलं। महाविकास आघाडीनं 18 पैकी 16 जागा जिंकल्या तर भाजप शिवसेना प्रणित पॅनलला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं। नाना पटोले यांनी लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील काँग्रेसची सत्ता कायम ठेवली आहे। काँग्रेसच्या पॅनलचे 14 उमेदवार विजयी झालेले असून भाजप राष्ट्रवादी युतीला फक्त 4 जागा मिळाल्या। परभणी जिल्ह्यामधील पाथरी, सोनपेठ आणि पालम या 3 बाजार समित्यांच्या संचालकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। सोनपेठ बाजार समितीमध्ये 95.86, पालम बाजार समिती 98% तर पाथरी बाजार समितीमध्ये 98.29 मतदान झालेलं आहे। बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मतदान पार पडलं। 1295 मतदारांपैकी 1185 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। वाशिम जिल्ह्यामधील रिसोड, कारंजा, मंगरुळपीर आणि मालेगाव या 4 बाजार समितींसाठी सरासरी 96% मतदान झालंय। 4ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 72 संचालक पदाच्या जागेसाठी 182 उमेदवारांचं भाग्य मतपेटीमध्ये बंद झालं। ऐन उन्हाळ्यामध्ये अकोल्यातील निहिदा नदी दुथडी भरून वाहताना दिसतेय। तर गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातल्यानं नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून परभणीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हजेरी लावलेली आहे। काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज सकाळपर्यंत होता। सकाळपासून जिल्ह्यामध्ये तुफान गारपीट होतीये, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली आहे। हिंगोलीच्या कनेरगाव नाका, सपना आणि मोपगावच्या परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हजेरी लावली। अवकाळीनं शेतकऱ्यांची वाळत घातलेली हळद भिजली तर तोडणीला आलेल्या उन्हाळी मुगालाही याचा फटका बसलाय। हिंगोलीमध्ये अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे विवाह समारंभांच्या आनंदावरती विरजण पडलं। सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे लग्नाचं साहित्य, भांडीकुंडी उडाली तर मंगल कार्यालयाचे पंखे देखील वाकल्यात। अचानक आलेल्या पावसानं वऱ्हाडी मंडळींची चांगलीच तारंबळ उडाली आहे। यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं कहर केलेला आज सकाळपासूनच अनेक भागात पावसाचं थैमान दिसून आलं। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान झालंय। नंदुरबारच्या नवापुरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। सकाळपासूनच शहरामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारंबळ उडाली। बुलडाण्याच्या देऊळगाव, मेहकर, खामगाव तालुक्यामध्ये अवकाळीनं थैमान घातलेलं आहे। गारपिटीच्या तडाख्यानं लिंबू, सफरचंद, केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। गेल्या 3 दिवसांपासून लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला। लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। तत्काळ पंचनामे करून नवीन नियमानुसार भरपाई मिळेल असं देखील त्यांनी सांगितलं। क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि अनेबल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिव्यांग बांधवांसाठी पंतप्रधान मोदींच्या मन की बातचा 100वा भाग ऐकण्यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी 10 दिव्यांगांना व्हीलचेअरवरती भेट देण्यात आली। मन की बातच्या 100व्या भागाचं औचित्य साधून 100 दिव्यांगांना रोजगारासाठी मदत करणं, व्हीलचेअर भेट देणं, शस्त्रक्रिया करणं, बॅटरीवरती चालणारं वाहन उपलब्ध करणं असा संकल्प करण्यात आला। यावेळी चंद्रकांत पाटील उपस्थित होते।
छत्रपती संभाजीनगरामध्ये पार पडलेल्या एका साखरपुड्याच्या सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदींची मन की बात ऐकण्यात आली। मन की बातचा 100वा भाग असल्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाला नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला। पावडेवाडी इथे पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमादरम्यान गरजू महिलांना अन्नधान्याच्या किटचं वाटप करण्यात आलं। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी बीडमधील निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत मन की बात कार्यक्रम ऐकला। यावेळी पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना चहा वाटून स्वतः कार्यकर्त्यांसोबत चहा घेतला देखील। लोकशाहीमध्ये जनतेच्या मनातील बात ऐकून काम करावं लागतं, पण देशाचे पंतप्रधान हे मन की बात सांगून देश विकत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली। मन की बात हा कार्यक्रम शासकीय पैशामधून होतो, तो जनतेचा पैसा आहे आणि मोदी तो वाया घालवत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवार उभे करणार आहे अशी घोषणा छत्रपती संभाजीराजांनी केलेली आहे। परळीमधली दहशत पाहून मला सुद्धा धक्का बसल्याचं ते म्हणाले। ही दहशत संपायची असेल तर स्वराज्य पक्षात प्रवेश करा असं आवाहन देखील त्यांनी केलंय। शिंदे फडणवीस सरकारचे कमी दिवस उरलेले आहेत, न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधामध्ये लागणार आहे आणि म्हणूनच भाजपकडून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी सुरू झालेली असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय। सोमवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत शरद पवार यांची भेट घेणार आहेत। यावेळी बारसूबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। तसंच बारसूबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मातोश्रीवरती फोन केला असल्याचंही ते म्हणाले। नारायण राणेंचं आता काही राहिलेलं नाहीये, कोकणातूनच ते 2 वेळा पडलेले आहेत। आता राज्यसभेतून त्यांना शिवसेनेवरती बोलण्यासाठी खासदारकी दिल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केलेली आहे। ठाकरेंच्या विरोधात राणे पितापुत्र जे आरोप करतायत त्यातून आमची नाही तर भाजपचीच बदनामी होत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय। नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना सोडाच एका शिवसैनिकाला तरी बारसूमध्ये अडवून दाखवावं असं आव्हान वैभव नाईक यांनी दिलंय। राणेच्या दिवशी सांगलीमध्ये त्या दिवशी आम्ही येऊनच दाखवू असंही देखील ते म्हणाले। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित होणार आहे। त्यांचं हे आत्मचरित्र प्रकाशित होण्याआधीच पुस्तकातील काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। भाजप आणि शिवसेनेमधील वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभ संकेत होता। महाराष्ट्रामध्ये भाजपला राजकीय वर्चस्वासाठी शिवसेनेचं उच्चाटन करायचं होतं असा दावा पवारांच्या आत्मचरित्रात करण्यात आलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना बीआरएस कडून ऑफर देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। बीआरएस कडून मला ऑफर आलेली होती पण मी ऑफर नाकारली असं राजू शेट्टींनी म्हटलंय। मी कुठल्याही पक्षामध्ये जात नाही, संघटनेमध्ये राहून काम करतो असं देखील राजू शेट्टी म्हणाले। पुण्यामधला शनिवार वारा परिघामध्ये 100 मीटर हद्दीमध्ये 3ऱ्या मजल्यावरती बांधकामास बंदी आहे। हीच बंदी उठवण्यासाठी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते जोशी श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करत साकडं घालण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरेंनी संस्कारांवरून केलेल्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। आदित्य ठाकरेंवरती चांगले संस्कार झाले असते तर आज दिशा सालियन जिवंत असते अशी टीका नितेश राणेंनी केली। जळगावच्या मुक्ताईनगर आणि बोदवडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। खासदार रक्षा खडसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश रक्षा खडसेंनी प्रशासनाला दिले आहेत। महाराष्ट्रामध्ये पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं। तसंच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल असं देखील जयंत पाटील म्हणाले। मुख्यमंत्री पदाचा योग जनता ठरवत असते, नेते नाही। महाराष्ट्रामध्ये पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार या जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 1999 पासून हेच सांगती आहे पण अजूनही त्यांच्या नशिबात हा योग आलेला नाही असा टोला देखील त्यांनी लगावला। मावळमध्ये कान्हे जिल्हा परिषद शाळेमधील क्लासरूममध्ये उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालेलं आहे। क्लासरूमची पाहणी करत असताना कार्यकर्त्यांना गर्दी केली, त्यावरती ते विद्यार्थ्यांसाठी एकतर तुम्ही बाहेर जावा नाहीतर मी तरी बाहेर जातो अशा शब्दामध्ये अजित पवारांनी दम दिलाय। मावळमध्ये 2020 बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी अजित पवारांच्या नावानं बारी लावण्यात आलेली होती। बैल जोडीनं अवघ्या 11.17 सेकंदामध्ये स्पर्धा जिंकली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 6 मे पासून तुळजापुरातून निघणाऱ्या वनवास यात्रेवरून मराठा संघटनांमध्येच वाद झाल्याचं दिसून येत आहे। या वनवास यात्रेस मराठा क्रांती मोर्चा विरोध करणार आहे। या काळामध्ये कडक ऊन असतं, यात्रेतील मराठा बांधवांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो असं सांगत हा विरोध करण्यात येतोय। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधील लेंडी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाविरोधामध्ये आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। 37 वर्षांपासून धरणाचं काम रखडल्यामुळे कायद्यानुसार हा प्रकल्पच रद्द करावा, अन्यथा बाजारभावाप्रमाणे जमिनीचा मावेजा द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
नवोदय परीक्षेमध्ये मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला दिली गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका दिल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या शिरूर कासारमध्ये घडलेला आहे। विद्यार्थ्यांचा फॉर्म भरताना शिक्षकानं मराठीऐवजी गुजराती माध्यम निवडल्यामुळे हा गोंधळ झाला। विद्यार्थ्याला गुजरातीमधून पेपर सोडवावा लागल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय। पंढरपूर शहरामध्ये बेकायदेशीर डिजिटल बोर्ड लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे। पंढरपूर नगर परिषदेनं हा निर्णय घेतलेला असून आतापर्यंत 19 जणांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे। जुन्नरच्या आपटाळे आरोग्य उपकेंद्रामध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी कॅम्पमध्ये आलेल्या महिलांना जमिनीवरच झोपवल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। शस्त्रक्रियेनंतर महिलांची काळजी घेण्याऐवजी त्यांना जमिनीवरती झोपवल्यामुळे आरोग्य उपकेंद्राच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आरटीई अंतर्गत मिळणाऱ्या मोफत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी 6 मे पर्यंत प्रवेश घेता येणार आहे। कल्याणमध्ये भर रस्त्यामध्ये 4 जणांच्या टोळीनं तलवारबाजी करत दोघांना जखमी केलेलं आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। दरम्यान या हल्ल्याप्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 6 वरती पोहोचलाय, तर आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 16 जणांना बाहेर काढण्यात आलेलं असून 10 जण जखमी झालेले आहेत। अजूनही शोध मोहीम सुरू आहे। बीडच्या चौसाळा नांदूरघाट इथे चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। एकाच रात्रीमध्ये 8 ते 10 दुकानं फोडून लाखो रुपयांचं साहित्य रोकड लंपास केली गेली। चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। मद्यपान केलेल्या 3 जणांनी हवा भरण्याच्या किरकोळ वादामधून पंक्चर दुकानदाराची हत्या करण्यात आलेली आहे। नाशिक शहरामध्ये खुनाची एक धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। गडचिरोली चंद्रपूर मार्गावरील मुरखडा ग्रामपंचायतीजवळ बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला। यात पादचाऱ्यासह ट्रकमधील प्रवाशाचा मृत्यू झालेला असून चालक गंभीररित्या जखमी झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामधील बनोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला शासकीय मालमत्तेवरती अतिक्रमण करणं चांगलंच भोवलं। जिल्हाधिकारी अस्तित कुमार पांडे यांनी बनोटी इथल्या सरपंचासह 4 सदस्य अपात्र ठरवलेल्या शासकीय मालमत्तेवरती अतिक्रमण करून बांधकाम केल्याचं गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांच्या अहवालामध्ये नमूद केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। पंढरपूर शहरामध्ये वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी सापळा रचून 4 जणांना ताब्यात घेतलं असून 2 ट्रॅक्टर, 2 ट्रॉली, शेतीचे अवजार आणि 31 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत। एका माथेफिरूनं कुत्र्याची चाकूनं भुसकून हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा परिसरामध्ये घडलेली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून संबंधित माथेफिरूवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी उस्मानपुरातील प्राणी मित्रांनी केली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती बोरघाटामध्ये एका कारला आग लागलेली आहे। या आगीमध्ये कार जळून खाक झालेली आहे। कारमधून 4 प्रवासी प्रवास करत होते, मात्र सुदैवानं ही 4ही प्रवासी सुखरूपरित्या बचावले आहेत। बोईसर चिल्लार मार्गावरती पालघर जिल्हा परिषद सदस्याच्या गाडीचा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झाला। बोईसर चिल्लार मार्गावरती अपूर्ण रस्ता आणि सूचना फलक नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे। हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये अल्पवयीन मुलीवरती नराधम पित्यानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। मिठाईमध्ये गुंगीचं औषध मिळवून नराधमानं हे कृत्य केलेलं आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये 20 किलोमीटरची सायकल रेस आयोजित करण्यात आलेली होती। राज्यभरामधून सुमारे 350 स्पर्धकांनी त्यात सहभाग घेतलेला होता। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यामधील पाळंदे इथल्या समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली आहे। सुट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येनं कोकणामध्ये आलेले असून पाळंदे इथल्या स्वच्छ शांत समुद्रकिनाऱ्याची अनेकांना भुरळ पडली आहे।